भाऊ चाललोय आज व्हिडिओची स्टार्टिंग. नमस्कार, स्वागत तुमचं ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार, जेवणाचा टाईम झाला. आता जेवणाचं दिसलं ट्रेनमध्ये जेवण लागे ना लागला आता बॉडीला, त्याच्यामुळं चाललोय आज पै चाललोय फर्स्ट टाईम जेवण करायला. त्याच्यामुळं तिकडे बघू काय तर भाऊ पाणी प्यायला बघा किती लागतं. कालच आणलं होतं पाणी, जसं की दाखवलं तुम्हाला. बघ एवढंच झालं. किती झाले संपले, ते बी 2 जार संपले. आता परत पाणी आणायला जावं लागेल, कारण की प्यायचं पाणी उन्हाळ्यात जास्तच लागतं म्हणा. पाणी गरम पडतं शरीर, त्याने ताण लागतं जास्त. हे जर हिवाळा असतं एवढं नसतं लागलं पाणी, हिवाळा किंवा पावसाळ्यात काय हरकत नाही. घेऊ आता आवरून. कार्यकर्ते गेले काही डिमार्टला, त्याला म्हणले भाई माझं पण गोष्टी घेऊन ये, तर तू करेलच फोन. त्याला सांगतो काय घ्यायचं काही नाही. परत आत्ता जस्ट जेवण वगैरे झालं. इकडे दिसते का लाईन, ही बिल्डिंग, तिथं 2 कुत्रे होते. 2 कुत्रे भोकायला लागले नाही का, जबरदस्त भोकत होते. मी थांबलो रे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं म्हणलं नाही का, म्हणजे गाडी चालली का भुकायची आणि गाडी थांबली का लगेच असं तोंड करायची. म्हणजे डेंजरच विषय, काय हरकत नाही. तिथे 2 एका खाली एक फ्लॅट आहे, दोन्हीकडे पण IPL चालू आहे. IPLचं इतका क्रेज आहे बाई. इथं एक TV आहे, तिकडे एक वरती एक TV आहे, दोन्हीकडे IPL चालू आहे. यो बी IPL बघतोय, काही विषय नाही. आता जाऊ आपण वरती नाही का, जाता वरती काय करू, खाली थांब. बाउन्स माहिती तुम्हाला, बाउन्सचे जवळपास इतके फ्लेवर आहेत बिस्किट पुड्यामध्ये, जसं की इलायची, ऑरेंज, चॉकलेट, अजून पायनॅपल, एवढे फ्लेवर आहेत. मी म्हणजे दुसरी गोष्ट अशी, अजून एक बिस्किट होता यार, काय नाव होतं त्याचं, याचा पार्लेचं बिस्किट होता बघा, मध्ये आलं होतं ते मॅजिक्स, राईट, पार्ले मॅजिक्स. हेच ते 2 ब्रँड होते. हा ब्रिटॅनियाचाच आहे ना, नाही हा सनफिस्ट आहे. हा तर सनफिस्टमध्ये एवढे प्रकार आहेत. बाकी तर ट्रीट झाला, इथं नॉर्मल बिस्किट आहेत नाही का. पण याच्यामध्ये भरपूर ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे पायनॅपल, इलायची तर क्लास लागतो एकदम क्वालिटीमध्ये. आणि मॅजिक्स तर बघायलाच भेटत नाही, पण त्याला काय माहिती पार्लेवाल्यांनी. सनफिस्टचं एक टायगर आहे, टायगर ब्रिटॅनियाचा आहे का, हा बरोबर, नाही सनफिस्ट सारखा एक बिस्किट आहे 5 वाला, जो की टायगर सारखा आणि पार्ले सारखा. तर बाहेर लागतं हा पण बिस्किट. म्हटलं जस्ट खाऊ, दिसला मला दिवसातून दुकानामध्ये, म्हटलं चला घेऊन येऊ, बघू काय विषय, कसा नाही, कसा लागतो काही नाही. पण चांगला लागतो, 1 नंबर लागू राहिलं. डोकं बघा खूप लावले बघा पाणी, कसं आहे का नाही डोकं बोललं जबरदस्त मध्ये. काही टिंपणी द्यायची का, आता मी तुम्हाला मित्रांनो जागा दाखवतो तुम्हाला. आता इथं काय दुरी आहे का नाही, दुरीली इथं लावू शकतो ना, जसं आतमध्ये लावलंय तसं. पण नाही भाऊ, लावायचीच नाही दिसली, काय हरकत नाही. जस्ट चक्कर मारू म्हणलं वरती, टेरिसवर आलो. त्याने बघितलं किती बेड पडलेत. बेडच बेड हा. तसं पाहिलं झोप येऊ शकतो म्हणा इथं, पण मच्छरचा विषय होऊ शकतो बरं का इथं. चंद्र अरे हां, कसं आहे का नाही, ओके विषय. खतरनाक चंद्र दिसतोय एकदम पांढरा शुभ्र. गार हवा चालू आहे, एकदम गार मस्त पैकी. पण सकाळी थंडी वाजून राहू असं वाटतंय मला, आणि मस्त गार हवा चालू आहे. विषय असा आहे, मी लय वेळा प्रयत्न केला, ते इथून मेट्रो दिसते बरं का, फेज 1ची, इकडून चालताना तुम्हाला पूल दाखवतो. लय वेळा मी प्रयत्न केला, पण ते माझ्याकडून कॅप्चरच होत नाही. आणि तसं ते हे पण येत नाही का, ते रक्षण पण येत नाही. तुम्हाला दाखवतो मी, हे बघा, तो जे दिसतोय का माझ्या बोटाकडे बघत, हा तोच दिसतोय का नाही काय माहिती. त्याचे ज्या लाईट आहेत ना, ह्याच्या लाईट आहेत का, ह्या सरळ लाईनीत, तो मेट्रोचा पूल आहे. म्हणजे आवाज व्हिजिबल आहे, एकदम खालून चाललंय. आत्ताच मला वाटतं आत्ताच म्हणजे आत्ताच तिने हे घेतलंय, टेक ऑफ घेतलंय बघा. गेलो इथून असं हे चंद्राच्या घालून असं क्लिअर दिसलं मला. व्हिडिओमध्ये नसतं एवढं क्लिअर दिसत. गेलं खतरनाक का, जबरदस्त भारी वाटलं. जस्ट असं गेलं, आवाज आला मला, असं नाही मला वाटलं फायटर प्लेन आहे का काय, रात्रीचं नाही, पण कमर्शियल एरोप्लेन होतं, भारी होतं. पण गेलं ते कुठं चाललं असेल रवी, काय अंदाज. ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊ दे, त्याला काम असेल. ठीक आहे, बघा
इथून लय भारी दिसतंय. अजून एक तर ते तिकडे तिकडे ते लुक लुक करतंय ते दिसत असेल मे बी. तेव्हा आता छोटं छोटं आणि हे आत्ता निघले परत. आता हे बघू कुठं जाते बरं का. हे पण चंद्राच्या एक्झॅक्ट खाली ते अजून पण दिसतंय मला. इकडं चाललंय काय माहिती. यायला वेगळाच विषय हो या. म्हणजे आत्ता जस्ट 5 मिनटं पण नाही झाले आणि लगेच मला कॅमेरा काढायला चान्स मिळाला. हे बघा थोडं क्लॅरिटीचा विषय, कॉम्प्रोमाइज विषय. ठीक आहे काय विषय नाही. हे बघा हे कुठं चाललंय हे भाई. हे पण तिकडेच गेलं, त्याच दिशेने गेलं. काय माहिती काय विषय, तिकडेच गेलं ते. जी डी पी ना ट्रान्सफॉर्मर आणि ते वाटतं कंटिन्युअस स्पार्किंगचा आवाज येतो. हाय व्होल्टेज करंट चालू असेल मे बी तिथं त्याच्यामुळं. आणि ते बघा ते ब्रेकडाऊन झाली कोणती तरी गाडी. ठीक आहे हरकत नाही. ते बघा ते चाललंय तिकडे. ते पहिलं गायब झाले, दुसरंच आहे बरं का. दुसरं पण त्याच दिशेने चाललंय कुठेतरी मे बी. इकडं नाही गेला राहू. दोन्ही तिकडेच गेले, इकडं नाही गेलेले. ठीक आहे काय हरकत नाही, जाऊ दे. त्यांना पण जायचं असेल त्यांच्या फायनल डेस्टिनेशनला, त्याच्यामुळं काय हरकत नाही. एका जणाला सांगितले भाऊ काहीतरी घेऊन ये खायला. मला म्हणलं 45 मिनटं तो येऊ राहिलं, 1.5 तास झाली आहे ना तो. त्याच्यामुळे मी झोपा ना. वाजले 2 रात्रीचे, 2-2:30. जाऊ दे लय आता वाट पाहिली त्याची. गच्ची रूम बघत होतो येतोय का काय. ठीक आहे काय हरकत नाही. आजचं व्हिडिओ आपला व्लॉग इथपर्यंत. भेटत पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. बाय.